नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत अळीवची खीर। केस गळती असो, कंबरदुखी असो, हाडे ठिसूळ असो, सर्वांसाठी पौष्टिक अशी अळीवची खीर आज आपण बनवणार आहोत। खूप सोपी रेसिपी आहे, त्यामुळे रेसिपी पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। खूप सोपी आणि पौष्टिक रेसिपी आहे। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। अळीव घ्यायची आहे। मी इथे 2 चमचे अळीव घेतलेले आहेत। खिरीमध्ये टाकण्यासाठी आपण ड्रायफ्रूट्स जे आवडतील ते घेऊ शकतो। इथे मी मखाने, बदाम आणि भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत। आता आपल्याला हे अळीव भाजून घ्यायचे आहे। मी इथे फक्त 2 चमचे अळीव घेतलेले आहेत। आपल्याला हे अगोदर भिजू घालायचे असतात। भिजू घालायच्या अगोदर मी इथे भाजून घेत आहे। भाजून नाही घेतले तरी पण चालतात, पण इथे थोडेसे भाजून घेत आहे, म्हणजे एकदम टेस्टी खीर बनते। तूप टाकून आपल्याला हे थोडेसे भाजायचं आहे। थंडीमध्ये ही खीर खूप पौष्टिक असते, त्यामुळे नक्की ट्राय करा। कमी गॅसवर आपल्याला हे अळीव भाजायचे आहेत। आता गॅस बंद करूया आणि आता तूप टाकूया। लगेच भाजतात, त्यामुळे गॅस कमीच ठेवायचा आहे। आता चांगले भाजून झालेले आहेत। आता हे आपल्याला 1 तास भिजू घालायचे आहेत। मी काढून घेतलेले आहे। आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि भिजू द्यायचं आहे। 1 तास आपल्याला भिजू घालायचं आहे। मिक्स करून घेतलेलं आहे। आता भिजू देऊ। तोपर्यंत आपण हे ड्रायफ्रूट्स जे घेतलेले आहेत ते थोडेसे भाजून घेऊया। मखाने, बदाम आणि भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत। तुम्हाला जे आवडतील ड्रायफ्रूट्स तुम्ही ते यामध्ये टाकू शकता। कमी गॅसवर थोडे थोडे भाजून घ्यायचे आहेत। भाजून झालेले आहेत। अळीव पण आपले भिजले आहेत चांगले, बघू शकता। फक्त 1 तास ठेवले होते मी। 1 तास पण जास्त गरज नाही, अर्ध्या तासाच्या आत भिजून जातात। भाजल्यामुळे लवकर भिजतात। आता पॅनमध्ये तूप घातलेलं आहे आणि आता आपण जी पावडर केली होती ड्रायफ्रूटची ती आपण यामध्ये थोडीशी घालणार आहोत। थोडा वेळ आपण भाजून घेऊया। कमी गॅसवर अशा पद्धतीने पावडर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। आता यामध्ये आपण दूध घालूया। दूध आपल्याला गरम गरम घालायचं आहे। आता ही पावडर पण यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे चांगली।
आता यामध्ये साखर घालूया. थोडीशी चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि मग आपण यामध्ये जे आपण भिजू घातले होते आळीव ते घालायचे आहे. थोडीशी विलायचीची पावडर पण मी इथे घातलेली आहे. आता आपण आळीव घालूया. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता एक उकळी काढून घेतली की आपली खीर तयार झालेली आहे. मस्त अशी खीर आपली तयार आहे. खूप पौष्टिक अशी खीर आपली तयार झालेली आहे. बघू शकता. थंडीमध्ये नक्की बनवून बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.